नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. पोलिसांची तडपशाही, आंदोलक ताब्यात, झटापट, धक्काबुक्की. आमदार गायकवाडांवर दखलपात्र गुन्हा नोंद न केल्याने कोल्हापुरात उद्रेक. ज्येष्ठ विचारवंत कॉम्रेड गोविंद पानसरे लिखित शिवाजी कोण होता या पुस्तकावरून प्रकाशक प्रशांत आंबी यांना घरात घुसून जीवे मारण्याची धमकी देण्यासह आई आणि पत्नीलाही शिवीगाळ करणारे शिंदे गटाचे बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात पाच दिवसानंतरही पोलिसांनी दखलपात्र गुन्हा नोंद केला नाही. संतप्त झालेल्या पुरोगामी संघटनांकडून ऐतिहासिक बिंदू चौक येथे गृहमंत्र्यांचा पुतळा जाळून निषेध करण्यापूर्वीच पोलिसांकडून आंदोलन दडपण्यात आले. मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिकात्मक पुतळा आंदोलकांकडून ताब्यात घेताना पोलिसांची जोरदार चटापट झाली. धक्काबुक्की करत आंदोलकांना ताब्यात घेतल्याने शिवाजी कोण होता पुस्तक उंचावून आंदोलकांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह पोलिसांच्या धिक्काराच्या घोषणा दिल्याने भर उन्हात वातावरण अधिकच तापलं होतं. उद्या बुलढाणा येथे आमदार गायकवाड यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचंही आंदोलकांनी जाहीर केलं. महिलांपेक्षा पोलिसांना देवाभाऊंच्या पुतळ्याची काळजी. पोलिसांना या देशातल्या महिलांपेक्षा फक्त देवाभाऊंच्या पुतळ्याची काळजी आहे. प्रतिकात्मक पुतळा काढून घेताना पोलिसांच्या झटापटीत एका कार्यकर्त्याचे डोके दगडी भिंतीला आपटून जीव गेला असता तो कार्यकर्ता मेला तरी चालेल, पण देवाभाऊंच्या पुतळ्याचे रक्षण करण्याची जबाबदारी पोलिसांनी घेतल्याचे दिसून आलं, असे प्रशांत आंबी यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले.